मित्रांनो, लहान मूल ज्यावेळेस जन्माला येतं त्यावेळेस त्याच्या शरीरामध्ये 300 हाडं असतात आणि जसं जसं वय वाढेल तसं तसं ते हाडं भरत जातात. म्हणजे तुम्ही जर जन्माला आलेलं बाळ बघितलं असेल तर त्याच्या कपाळाच्या टाळूमध्ये साधारणपणे 3 बोटांचा खड्डा असतो आणि आपण काय करतो की त्याच्यामध्ये तेल भरतो आणि काही काळानंतर हळूहळू तो खड्डा भरत जातो आणि साधारण 3ऱ्या-4थ्या वर्षापर्यंत तो खड्डा भरतो. मग ही भरण्याची जी प्रक्रिया आहे याला ऑसिफिकेशन म्हटलं जातं, म्हणजे हाड भरणं सोप्या भाषेत म्हटलं जातं. आणि साधारणपणे अशी हळूहळू टप्प्याटप्प्यानं सगळी हाडं भरत जातात आणि एक 15 वर्षापासून 25 वर्षापर्यंत हे ऑसिफिकेशन पूर्ण होतं आणि 206 हाडं म्हणजे 206 हाडं आपल्या शरीरामध्ये तयार होतात. एकदा ऑसिफिकेशन पूर्ण झालं की आपली उंची वाढत नाही आणि जोपर्यंत तुमचं ऑसिफिकेशन झालं नाही तोपर्यंत तुमची उंची वाढू शकते. ऑसिफिकेशन झालंय का नाही हे कसं ओळखावं? खरं म्हणजे हे खूप अवघड प्रक्रिया आहे, पण त्याच्यातच एक छोटीशी बेसिक प्रक्रिया आपण बघू शकतो की जे आपलं गळ्याचं हाड आहे हे थोडंसं बाहेर आलेलं दिसलं पूर्णपणे तर साधारणपणे आपण ऑसिफिकेशन झालं असं गृहीत धरतो, किंवा जर दाढी त्या मुलांना जर राट आली असेल तर ऑसिफिकेशन झालं असं गृहीत धरतो. मुलींच्या मध्ये ओळखणं मात्र बरंचसं कठीण आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या हाडांचे एक्सरे काढावे लागतील आणि त्याच्यामध्ये समजेल की आपल्या मुलींचं ऑसिफिकेशन झालेलं आहे की नाही.